फ्रेंड्स, संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. तर बघू शकता ही वौसा आहे आणि हे ह्यांच्याकडे विडा घेतात. अशी पद्धत आहे बारामतीला विडा घ्यायची, आमच्याकडे नाही आहे. हे वौसायचं हे आहे दत्त मंदिर आणि तिथं स्वामी समर्थचं पण मंदिर आहे. त्याच्या साईडलाच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. तर बघा अशा पद्धतीने आमच्याकडे वौसा. तुमच्याकडं कशी पद्धत आहे नक्की सांगा. तुळशीला पण वौसतात. ताटात गाडगे आहेत ते एक छोटंसं गाडगं तुळशीला वाहतात. आणि नंतर बघू शकता हे बायकांची गर्दी चालली आहे वौशासाठी. तर चला हो काही मी आशीर्वाद पद्धतीनं माझी प्लेट आहे आणि मी विठ्ठल रुक्माईला वौसायला लागलेली आहे. तर तुमच्याकडं पण असंच करतात का नक्की सांगा कमेंट करून. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. सीताचा वौसा रामाचा वौसा जन्मजन्मी वौसा असं म्हणतात. सीताचा वौसा रामाचा वौसा जन्मजन्मी वौसा. तर तुमच्याकडं कसं म्हणतात तेही सांगा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. तर बघा खूप गर्दी होती दिवसभर. 3:05 मुहूर्त होता म्हणून मी जरा उशिरा आले, कारण खूप लाईन लागल्या होत्या लांबपर्यंत. त्यामुळं लाईनमध्ये उभं राहायची कॅपॅसिटी नव्हती जेवण नसल्यामुळं. म्हणून मी जरा सूर्यास्तापर्यंत मुहूर्त होता म्हणून उशिरा आलेले आहे. तर बघा हे अशा पद्धतीने वौसलेलं आहे. खरी आमच्यात रमाबाईच्या फोटोला वौसतात, पण आता इकडं आम्ही बारामतीला कोणी ठेवत नाही फोटो म्हणून मंदिरात आलेले आहे. तर हे बघा अशा पद्धतीने वौसा आहे. गाडगे आणलेले आहे. तिथं देवापाशी आपलं पसलं गाडगं ठेवायचं, तिथलं उचलायचं, चेंज करायचं. न्यू बनवलेले आहे देवाला.